श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे। हा महिना थोडा संयम ठेवण्याचा आहे। योग्य वेळ येईपर्यंत थांबणं हे सर्वात मोठं शहाणपण असतं। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक छोटा पण महत्त्वाचा सल्ला देणार आहे। कन्या राशीमध्ये कोण येतात? ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात होते टो, पा, पी, पू, श, न, ठ, पे, पो या अक्षरांनी, त्या व्यक्ती बहुतेक वेळा कन्या राशीत येतात। उदाहरणार्थ प्रिया, पूनम, पंकज, प्रीती। जर तुमचं नाव या अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कमेंटमध्ये नक्की लिहा, मी कन्या राशीचा आहे। मार्च महिना कसा जाईल? कन्या राशीच्या व्यक्तींनो, या महिन्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते। उदाहरणार्थ नोकरी बदलण्याचा विचार, व्यवसायातील मोठा निर्णय किंवा आर्थिक गुंतवणूक। पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई करू नका। जर शक्य असेल तर महत्त्वाचे निर्णय थोडे दिवस लांबणीवर टाका। महिन्याचा उत्तरार्ध। मार्च महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते। रवी आणि शुक्राचे पाठबळ तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते। म्हणजेच सुरुवातीला थोडा संभ्रम असेल, पण पुढे परिस्थिती अधिक स्पष्ट होईल। निर्णय घेताना काय कराल? कन्या राशीचे लोक स्वभावाने विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात, म्हणून प्रत्येक गोष्ट थोडी शांतपणे विचार करा। फायदे तोटे पहा आणि मगच आपला निर्णय इतरांना सांगा। घाई का टाळावी? कधी कधी आपण भावनेच्या भरात किंवा दबावाखाली निर्णय घेतो, पण असे निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतात। मार्च महिन्यात थोडा संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आहे छोटा उपाय। दर शुक्रवारी महालक्ष्मी देवीला नमस्कार करा आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, त्यामुळे मन स्थिर राहील। एक महत्त्वाचा विचार। कन्या राशींच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, योग्य वेळेची वाट पाहणं। जर तुम्ही घाई केली नाही आणि शांतपणे निर्णय घेतले तर महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते। जर तुमची रास कन्या असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि सांगा तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं। तर मी आहे प्रिया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।